महापालिकेच्या फरक त्यामध्ये पाहायला निवडणुकीत मिळतो. निकाल जे आहेत ते हाती येऊ लागलेत आणि आपण पाहतोय की जनता बाजार चौकामध्ये खरं तर शारंदर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. गुलालाची उधळण करत या ठिकाणी खरं तर घंटी वाजवताना पाहायला मिळत आहेत. खरं तर शारंदर देशमुख यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला होता, माने नावाचा उमेदवार होता. मात्र हा उमेदवार त्या ठिकाणी पडलेला होता. ही लढाई खरं तर प्रतिष्ठेची केली होती आणि त्यामुळं कुठेतरी एक सतेज पाटलांना देखील एक मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय. आणि या ठिकाणी पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत, गुलालाची उधळण करताना या ठिकाणी दिसून येतात. विविध बोर्ड देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती जल्लोष आहे. काय सांगाल, तुम्ही जल्लोष साजरा करताय? अहो करणार की मनाने करणार, कार्य करणारा माणूस आहे नगरसेवक शारंग देशमुख. आजपर्यंत दक्षिण भागात बंटी पाटील 60 महिने 5 वर्षाचे 60 महिने असते तरी 1 महिना फक्त दक्षिण वार्डात असतोय. कारण की इतर वेळेला कोणी कार्यकर्ता किंवा कोण नाही. देशमुख साहेबांच्या तिथे कार्य करणारा एकही बंटी पाटलाचा माणूस आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही आहे. घंटी कोणाची वाजवत आहे? हे बंटीजी अवा कार्यकर्ता वाजवले, अजून आमचा वाघ यायचा आहे. वाघ काय वाजवतोय ते बघा, आता घंटी वाजवते का गोट्या वाजवते बघा. अमरावतीमधून यावेळेला या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोतच. अमरावतीमध्ये मतमोजणीच्या ठिकाणी पुन्हा एकदा राडा झालेला आहे. पुणे असेल, अमरावती असेल, प्रत्येक ठिकाणी राड्या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत येताना दिसत आहेत. सूतगिरणी प्रभागामध्ये अशा प्रकारचा हा राडा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणीवरती याचा कितपत परिणाम होतो हे देखील अपडेट्स आपण पाहणार आहोतच. मात्र अमरावतीमध्ये राड्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहतोय. यावेळेला जो सुरू असलेला गोंधळ आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग 23 मधून भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. भाजपचे प्रमोद राठोड यांनी आपला विजय प्राप्त केलेला आहे. त्यामुळे भाजपनं आणखी एक त्या ठिकाणी सत्यभामा शिंदे यांना देखील विजयी करून दाखवलेला आहे. त्यामुळे भाजपचा त्या ठिकाणी विजयी रथ चांगलाच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग 23 मधून भाजपचेच उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक आणि इचलकरंजीमध्ये शिवशाहू विकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे 3 उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. इचलकरंजीमध्ये महापालिका निवडणूक, तर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाई. कल्याण डोंबिवलीचं चित्र, भाजपा मोठा भाऊ, भाजपा 26 जागा, तर शिंदेची शिवसेना 9. विशाल, कल्याण डोंबिवली याकरता महत्त्वाचं आहे कारण तिथं कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि इथं भाजपा वरचढ ठरताना दिसते. रवींद्र चव्हाण सुरुवातीपासूनच शड्डू टोकून होते या ठिकाणी. तर नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचे सगळे डावपेच जे आहेत ते या ठिकाणी यशस्वी होताना दिसत आहेत. गणेश नाईकांचं वर्चस्व या ठिकाणी कायम. बरोबर, मी तुमची 11 तारखेची लिस्ट, मी तुमची सही बरोबर. माझ्याकडे 46 नंबरला आता इश्यू झाला. 46 नंबरला माझ्याकडे लिस्ट आहे, त्याच्यात P33943 आहे. तुम्ही जो दिलाय तो नंबर आहे P38713. मशीनच मॅच होत नाहीये सर, तेच सांगतो आम्ही तुम्हाला. हे महत्वाचा पुरावा आहे का ना, रेकॉर्डिंगचा महत्वाचा पुरावा त्यासमोर बोला. जर मी मतदान केलेली मशीन, मी सील केलेली, माझ्या पंचनाम्याने साहेबांच्या साक्षीने केलेली मशीनच जर इथं मतमोजणीला नसेल, ही मशीन ग्राह्य कसं धरणार? ही मशीन कुठे? चला ही मशीन दाखवा. गेलेली मशीन आम्ही मशीन दाखवा. मग तुम्ही काय नाही, सगळं पेरे. चला तुम्ही दाखवा. आमची लिस्ट बरोबर आहे सर. ही लिस्ट ऐका, ही लिस्ट एक मिनिट थांबा. ही आमच्या समक्ष जी सही असलेली बरोबर आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी जो सगळ्यात मोठा आक्षेप पुण्यामध्ये घेतलेला होता, त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या प्रभागामध्ये असलेलं जे EVM मशीन आहे त्याच्यातच बदल करण्यात आलेला आहे. यापूर्वी ज्या EVM मध्ये मतदानाची प्रक्रिया झालेली आहे ते EVM मशीनचा क्रमांक आणि आज त्या ठिकाणी मतमोजणीसाठी आणण्यात आलेलं EVM मशीन जे आहे ते दोन्ही वेगवेगळं असल्याचा आरोप त्यांनी केलेला होता. ठाण्यामधल्या प्रभाग 9 मधून शिवसेनेचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. ठाणे प्रभाग 9 मधून शिवसेनेचे 3 उमेदवार विजयी झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेसाठी ही सगळ्यात मोठी बातमी, कारण शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा एकदा राखण्यामध्ये यश येत असताना प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 59 मधून भाजपचे योगीराज दाभाडकर विजयी झालेले आहेत. योगीराज दाभाडकर यांनी विजयश्री प्राप्त केलेली आहे.
आणि नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा पहिला विजय झालेला आहे. शिवसेनेनं खातं उघडत कोपर खैरणे प्रभाग 12 मधून दीक्षा कचरे त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. नवी मुंबईचा पहिला निकाल समोर येतोय. नवी मुंबईमध्ये शिवसेना खातं उघडताना दिसतीये. नवी मुंबईची आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया. नवी मुंबईमध्ये कोपर खैराणे प्रभाग क्रमांक 12 मध्ये दीक्षा कचरे विजयी झालेले आहेत. तर अमरावतीमध्ये नवसारी प्रभाग क्रमांक 3 काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी. अमरावतीमध्ये मात्र काँग्रेसचा बोलबाला दिसतोय. अनिता काळे, प्रशांत महले, लुबन्ना या देखील या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसचे 3 उमेदवार नवसारी प्रभाग क्रमांक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.